लोकांचा चरितार्थ त्याच्यावर अवलंबून आहे, परंतु गिग वर्कर्सना सुद्धा कारण नसताना मारहाण करणं, त्यांच्यावर संशय घेणं असंही झालेलं आहे. म्हणून मला वाटतं की कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांचं आवश्यक ठेवावं आणि निगराणीची जी व्यवस्था आहे, मग CCTV असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारनी नोंद ठेवणं असेल. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मार्फत मी गृहिणींना आवाहन करीन की पेन मागायला किंवा कशासाठी तरी तो माणूस दार उघडं ठेवायची ज्या संधी बघतो त्या दार बंद करून घेतलं पाहिजे. आतली वस्तू आणून देऊन साखळीमधून ते घेतलं पाहिजे. थोडी अमानुष वागणूक दिल्यासारखी वाटते, परंतु आपल्याला जर का पार्सल दिसलं आणि काही संशयास्पद थोडं वाटलं तर त्यावेळेला पार्सल बाहेर ठेवून दिलं आणि नंतर घेतलं तरी चालतं. या सगळ्या दक्षता आता घेणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं. मराठी माणसाचा विजयी मेळावा हे दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहे, कसं पाहताय? असे समाजामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि त्यांनी मराठीचा विजय म्हणजे खरं तर राज्य सरकारनेच व्यवस्थित काळजी घेतलेली आहे, स्वतः निर्णय घेतलेला आहे. अशा वेळेला नरेंद्र जाधवांच्या कमिटीला आम्ही विरोध करू म्हणतात. अरे कमिटीचे काय उद्दिष्ट आहे आणि कमिटी काय करणार आहे याच्यावर काहीच विषय न घेता केवळ संशयाचं भूत उभं करणं हा देखील काही लोक खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. परंतु उद्याचा जो मेळावा आहे तो मेळावा मी सर्व मराठी जनांच्या दृष्टिकोनातून त्यांनी घेतला आहे असं म्हणणं आहे आणि पक्ष निरपेक्ष आहे. तर मराठा तितुका मिळवावा हीच एकनाथ शिंदे यांची सुद्धा भूमिका आहे आणि त्यामुळे मराठीचं रक्षण करायला महायुती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सक्षम आहेत याची प्रचिती मेळाव्यानंतर लोकांना आलेली दिसेल.